नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आपल्या पीवायक्यू सीरीज मधला पुढचा पीवायक्यू पाहणार आहोत. तो पीवायक्यू आहे 2023 ला आलेला पीवायक्यू. ऑलरेडी मी सोल्युशन लिहून ठेवलेलं आहे, फक्त तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे या व्हिडिओमध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, विचारलेलं आहे प्रिन्सिपल सोल्युशन. प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे सोल्युशन विच बिलॉंग्स टू 0 to 2 पाय. ओके, त्याला आपण म्हणतो प्रिन्सिपल सोल्युशन. ठीक आहे. आणि एक इक्वेशन दिलंय तुम्हाला, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन sec + tan = 2 cos. ओके, तर याचा आपला प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं. तर काय करायचं, याच्यामध्ये 3 डिफरंट ट्रिग्नोमेट्रिक रेशोज यूज केलेले आहेत. आपला 3 डिफरंट ट्रिग्नोमेट्रिक रेशोज नाही पाहिजे, आपल्याला फक्त एकच पाहिजे ट्रिग्नोमेट्रिक रेशो, आणि दॅट इज इक्वल टू सम व्हॅल्यू. ओके, त्यासाठी आपण काय करू, जे काही ट्रिग्नोमेट्रिक रेशो दिलेत त्यांना आपण कन्वर्ट करून एकतर साइन किंवा कॉस मध्ये घेऊन येऊ. ओके, शक्य आहे तिथपर्यंत. ओके, तर काय केलं, या सेकला लिहिलं 1/cos, टॅनला लिहिलं sin/cos, आणि कॉस ऍज इट इज, कारण आपल्याला साइन आणि कॉस मध्ये घेऊन यायचंय. ओके, त्याच्यानंतर बेस सेम आहे, बेस सेम असल्यामुळे बेस सेम लिहिला, वरती 1 + sin x ऍज इट इज. ठीक आहे, 2 cos x ला 2 cos x सेम. त्याच्यानंतर हे कॉस न काय करायचं, या साईडला मल्टिप्लाय करायचं. ओके, cos x ने या cos x ला मल्टिप्लाय करा, होतं cos² x. बाकीच्या टर्म सेम आहेत या स्टेप पर्यंत. ओके, आता इथं विचार करायचा की या साईनला, आता बघा इथे 3 रेशोज होते, सेक, टॅन आणि कॉस. आपण कुठे आलो, साइन आणि कॉस मध्ये आलो. बरोबर आहे. आता साइन कॉस पैकी आपल्याला फक्त एक तर साइन मध्ये यावं लागेल, नाहीतर कॉस मध्ये यावं लागेल, दोन्ही पैकी एक. तर जे इझी असेल ते इथं आपण जाऊया. म्हणजेच आता मला सांगा या स्टेप मध्ये की आपल्याला याच्यावरनं या साइनला कॉस करणं इझी आहे का कॉसला, cos² ला साइन करणं इझी आहे. ओके, तर सिंपल असेल ह्या cos² ला sin² करणं, कारण cos² साठी एक फॉर्म्युला आहे ना, की sin² + cos² 1 असतं, म्हणजे cos² = काय येईल, 1 - sin², म्हणजे इझिली ते साइन मध्ये येऊन जाईल. ठीक आहे, त्यामुळे आपण या cos² लिहिलं 1 - sin². ठीक आहे, या 2 ने डिस्ट्रीब्यूट करा, 2 ने 1 ला मल्टिप्लाय करा, 2 येतं, 2 ने -sin ला मल्टिप्लाय करा, -2 sin² x. ठीक आहे, या स्टेपपर्यंत क्लिअर. ओके, याच्यानंतर हे मायनस ची टर्म आहे ती, किंवा काय करायचं, सर्व टर्म या साईडला घेऊन या. ओके, मायनस होईल तर प्लस, हे sin x ला sin x ऍज इट इज, आणि हे +1 आणि हे 2 इकडे आल्यावर काय होतं, -2 येतं, -2 आणि +1. ओके, बरं इथे लिहिले मी, याच्यानंतर स्टेपला येतं -1, दॅट इज इक्वल टू 0. बरोबर, हे क्वाड्रेटिक इक्वेशन भेटेल तुम्हाला. या स्टेप नंतर ही स्टेप एकदम इझी आहे. बरोबर, आता या क्वाड्रेटिक इक्वेशनचे तुम्हाला रूट्स फाइंड करावे लागतील. हे आहे क्वाड्रेटिक इक्वेशन इन sin x. ओके, ज्यांना हे समजत नाही त्यांनी sin x ला t किंवा m वगैरे पुट करायचं, सॉल्व्ह करायचं, m च्या 2 व्हॅल्यूज येतात, नंतर ते m च्या व्हॅल्यू रिप्लेस करायच्या साइन. ठीक आहे, मी डायरेक्टली लिहिलंय. तर 2 × -1 किती होतं, -2. -2 चे 2 फॅक्टर पडलेले आहेत, एक आहे 2, एक आहे -1. हे 2 फॅक्टर्स आहेत, यांचा प्रोडक्ट येतो -2 आणि यांची ऍडिशन येते +1, जे की आपल्याला रिक्वायर्ड आहे. ओके, याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय होईल, तर याच्यामध्ये शॉर्टकट आहे, मी ऑलरेडी शिकवले विद्यार्थ्यांना क्लासमध्ये. ते काय असतं, तर काय करायचं, जो तुमचा व्हेरिएबल आहे, म्हणजे जो sin x आहे. ओके, sin x च्या 2 व्हॅल्यूज येतील, एक येतं sin x लिहायचं, इथं जे व्हॅल्यू येतात ना, म्हणजे जे फॅक्टर्स येतात त्यांचे साइन चेंज करायचे असतात. शॉर्टकट आहे. ओके, तुम्ही सॉल्व्ह करून लिहू शकता, 2 sin x -sin x असं लिहून सॉल्व्ह करता येतं, पण वेळ जातो. तर याचं साइन चेंज करायचं आणि साइनच्या समोर लिहायचं, म्हणजे sin x ची व्हॅल्यू काय येते, -2, आणि नंतर हे -1 आहे, त्याला +1 बनवायचं, म्हणजे साइन दोघांचं चेंज करायचं. या 2 ला -2 करायचं इथं, आणि -1 ला +1 करायचं, इथे लिहिले ऑलरेडी. ओके, याच्यानंतर काय करायचं, जे sin² चा कोएफिशियंट असतो किती का असेल, इथं 2 आहे, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, काही का असेल ना, त्या कोएफिशियंटने दोन्ही नंबर्सला काय करायचं, डिवाइड करायचं. इथं -2 +2 चा -2 झालं होतं, त्याला 2 ने डिवाइड केलं, आणि -1 चं +1 झालं होतं, त्याला आपण 2 ने डिवाइड केलं. हे शॉर्टकट आहे. ठीक आहे, ह्याच्यानंतर मग हे 2 कॅन्सल होईल, -1 येईल, म्हणजे sin x ची व्हॅल्यू -1 आली, आणि तर sin x ची व्हॅल्यू आली 1/2. ओके, अशा 2 व्हॅल्यूज भेटल्यात आपल्याला sin x च्या. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, आता या जे 2 इक्वेशन्स आहेत यांचं तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं. या इक्वेशनचं प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजेच या दोघांचं प्रिन्सिपल सोल्युशन. ठीक आहे, तर प्रिन्सिपल सोल्युशन 0 to 2 पायच्या मध्ये असतं, ऑलरेडी लिहून ठेवलंय. तर बघा, sin x ची व्हॅल्यू -1 केव्हा येते, टोटल 0 to 2 पाय मध्ये sin x ची व्हॅल्यू -1 फक्त एकाच वेळेस येते. ते कसं फाइंड करतो आपण, ज्यांना माहित नाही त्यांनी काय करायचं, साइनचा ग्राफ काढायचा 0 to 2 पायच्या मध्ये. कुठून करायचा, 0 to 2 पायच्या मध्ये. समजा मी इथे ड्रॉ करतो ग्राफ, जास्त काय मोठा काढायचं नाही, सिंपल समजण्यासाठी. 0 to 2 पाय, हे वरची टोपी म्हणजे पाय असतं, खालची टोपी म्हणजे असतं परत एक पाय, म्हणजे पाय प्लस पाय किती येतं, हे 2 पाय. इथं असतं पाय, या ठिकाणी एक्झॅक्टली 90, इथं असतं 270. बरोबर आहे, हे π/2, हे पाय, हे 3π/2,
आणि 2π असा आपण ग्राफ काढलेला आहे. अप्पर लिमिट म्हणजे वरची व्हॅल्यू मॅक्झिमम व्हॅल्यू 1 असते, मिनिमम व्हॅल्यू -1 असते. बरोबर. याच्यामध्ये तुम्हाला विचारलं काय साइन ची व्हॅल्यू -1 केव्हा येते? मला सांगा या ग्राफ मध्ये साइन 1 ची -1 किती वेळेस यायला लागले? तो एकाच ठिकाणी येते. तर ही व्हॅल्यू बघा -1 एकाच ठिकाणी लागले. ती कोणती व्हॅल्यू आहे? 3π/2 ला. म्हणजे एकची व्हॅल्यू काय असायला पाहिजे? 3π/2 असायला पाहिजे. ओके, सिंपल आहे. -1 केव्हा येतं? एकच व्हॅल्यू आहे जी की 3π/2 ला आहे. ओके, त्यासाठी ग्राफ माहित पाहिजे साइनचा. त्याच्यानंतर पुढचं साइन ची व्हॅल्यू 1/2. साइन ची व्हॅल्यू 1/2 फाइंड करायचं असेल काय करायचं? वाय एक्सिस वरती 1/2 कुठं असेल? 1/2 हे जर 1 असेल, इथं 0 2 इथं 1 आहे, एक्झॅक्टली सेंटरला काय असेल? 1/2 असेल. मग ज्या ठिकाणी 1/2 असतं त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची. आपला नंबर ऑफ सोल्युशन पाहिजे किंवा सोल्युशन्स पाहिजेत. ओके, बरं हे कधी करायचं असेल हॉरिझॉन्टल लाईन? नंबर ऑफ सोल्युशन्स मध्ये. आपल्याला विचारलेत एक्झॅक्टली आपल्या ऑप्शन मध्ये काय दिलेत? सोल्युशन्स दिलेत. आपला सोल्युशन काढावं लागेल. एक तर आपला सोल्युशन समजलं की 3π/2 आहे. याच्यावरनं काय करायचं? तर बघा फर्स्ट स्टेप साइन x = 1/2 लिहिलं. ऍट द इन्स्टंट तुम्ही पाहिल्याबरोबर साइन x ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे असं वाटतं? तर x ची व्हॅल्यू जर π/6 असेल तर काय येतं आन्सर? 1/2 येतं, म्हणजे 30 डिग्री आहे. बरोबर, हे झालं. आणि साइनची व्हॅल्यू जसं की इथं पॉझिटिव्ह दिले, तर साइन पॉझिटिव्ह 0 to 2π मध्ये ओके किती वेळेस असतं? 2 वेळेस. म्हणजे एकतर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह असतं आणि नंतर सेकंड क्वाड्रंट मध्ये पण काय असतं? साइन पॉझिटिव्ह असतं. तर ही जी व्हॅल्यू आहे तर ही फर्स्ट क्वाड्रंट मधली व्हॅल्यू आहे. आपला सेकंड मधली पण व्हॅल्यू फाइंड करावं लागेल. बरोबर आहे. एकच व्हॅल्यू सांगून चालणार नाही, कारण 0 to 2π मध्ये 0 to 2π मध्ये जर तुम्ही 1/2 ला जर ग्राफ ड्रॉ केला म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली तर इथून खाली यायचं म्हणजे ही एक व्हॅल्यू आहे ज्या ठिकाणी आन्सर 1/2 येतं. तर ही एक व्हॅल्यू आहे ज्या ठिकाणी आन्सर 1/2. दोन व्हॅल्यूज असतात कारण साइन पॉझिटिव्ह कुठं असतं? फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये. ही व्हॅल्यू फर्स्ट मधली. आता आपल्याला सेकंड मधली व्हॅल्यू फाइंड करायची. सेकंडची व्हॅल्यू काय? π-θ. ओके, एक फॉर्म्युला आहे, शॉर्टकट मला सांगितलं होतं क्लासमध्ये की फर्स्ट क्वाड्रंट मध्ये θ लिहायचं, सेकंड मध्ये π-θ, थर्ड क्वाड्रंट मध्ये π+θ आणि फोर्थ मध्ये 2π-θ. आणि सर्वात पहिले काय करून घ्यायचं असतं? θ काढायचं. ओके, θ आपण काढलेला आहे. θ म्हणजेच हे x. ते क्वेश्चन शॉर्टकट सांगताना θ सांगितलं होतं, इथं x यूज केलं म्हणून x ची व्हॅल्यू आली π/6. ओके, हाच आपला काय θ आहे. तर सेकंड क्वाड्रंट मध्ये पण साइन पॉझिटिव्ह असल्यामुळे फॉर्म्युला कोणता यूज करायचा? π-θ आणि θ म्हणजेच किती आहे? आपलं x आहे. तर ठेवा व्हॅल्यू π-π/6. त्याला सॉल्व्ह करा, किती येतं? क्रॉस मल्टिप्लाय करायचं, 5π/6 येतं. म्हणजे ही एक व्हॅल्यू आणि ही एक व्हॅल्यू येतं. म्हणजे या दोन व्हॅल्यूज जे की ही वाली व्हॅल्यू आहे π/6 आणि इथली जी व्हॅल्यू आहे आता हे जे पाय आहे हे येतं 5π/6. या दोन व्हॅल्यूज आहेत. म्हणजे टोटल आपला 3 व्हॅल्यूज भेटल्या की 1 की 2 आणि हे 3. या तिघ आपलं काय याचे प्रिन्सिपल सोल्युशन आहेत. ऑप्शन मध्ये तर 2च दिले. ओके, ऑप्शन मध्ये काय दिले? 2 दिले, जे की हे दोन व्हॅल्यू दिले, π/6 आणि 5π/6. तर हे ऑप्शन कुठेच नाहीये. 3π/2 जे ऑप्शन आहे म्हणजे आपला जे आन्सर आले ते ऑप्शन मध्ये कुठल्याच ऑप्शन मध्ये नाहीये. ठीक आहे, तर हे का नाही? तर याचा विचार करा. बघा काय करायचं आता, हे मायनस जे 1 व्हॅल्यू आहे तर ही व्हॅल्यू 270 आलेली आहे. 3π/2 म्हणजे किती? 270. विचार करा, साइन कॉस टॅन जे रेशोज आहेत आपले आणि त्यांचे जे व्हॅल्यूज आहेत जे की नोन व्हॅल्यूज आपण म्हणतो, जसं की 0 डिग्री आहे, ओके, 30 45 60 90 परत 180 270 अशा व्हॅल्यूज पाठ आहेत आपल्याला. ओके, तर पुढच्या व्हॅल्यूसाठी एक डायग्राम करून दिली होती तुम्हाला. ओके, लक्षात ठेवा. तर बघा फंक्शन नॉट डिफाईन होण्याचं प्रमाण कुठं जास्त आहे? म्हणजे एखादा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे तर ते नॉट डिफाईन त्याची व्हॅल्यू केव्हा येते? मॅक्झिमम 0 ला तर येते, नाहीतर 90 ला येते, नाहीतर 180 किंवा 270 आणि 360 म्हणजे 0. तर या व्हॅल्यूलाच आन्सर काय येतं? नॉट डिफाईन येत असतं. जेव्हा जेव्हा तुमचा आन्सर कुठल्या तर म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन असं तुमचं कधी समजा 90 आलं कुठल्या याच्यामध्ये, असं की 3π/2 आलंय, 90 आलं, नंतर 180 आलं, 270 आलं, ओके, किंवा 0 आलं. ओके, तर काय करायचं असतं की हे जे व्हॅल्यूज आहेत जसं की 0 90 180 आणि 270 ह्या जर व्हॅल्यूज आल्या तुमच्या आन्सर म्हणून, ओके, जसं की 3π/2 आले, त्या व्हॅल्यू काय करायचं? एकदा दिलेला जो क्वेश्चन असतो ना, दिलेला क्वेश्चन याच्यामध्ये एकदा ठेवून पाहायचं. आणि समजा जर दिलेला क्वेश्चन मध्ये जर नॉट डिफाईन होत असेल त्या व्हॅल्यूला, पर्टिक्युलर व्हॅल्यूला, इकडे तर होणारच नाही. ओके, ज्या व्हॅल्यूज 0 90 180 270 असतात या सोडून कुठली जर व्हॅल्यू आपला आन्सर आलं की तिथं π/6 आणि 5/6 आहे, तर या व्हॅल्यूला कधी फंक्शन नॉट डिफाईन होणार नाही. कुठलंच फंक्शन नॉट डिफाईन होत नाही. ओके, चान्सेस कुठे आहेत? तर दिलेल्या व्हॅल्यू 0 90 180 आणि 270 ला. तर आपली एक व्हॅल्यू आहे 3π/2 म्हणजे 270 आहे. तर आपण फक्त चेक करायचं, जर या व्हॅल्यूला दिलेलं फंक्शन किंवा दिलेलं इक्वेशन जर नॉट डिफाईन होत असेल तर ही व्हॅल्यू घ्यायला नाही पाहिजे. ठीक आहे, तर बघा हे 3π/2 आहे. ओके,
जर समजा मी सेक मध्ये ठेवलं 3π/2, मला सेकचं डायरेक्ट व्हॅल्यू माहित नाही, पण कॉसची व्हॅल्यू माहित आहे ना. कॉस 3π/2 किती असतं? 0 असतं. ओके, इथे लिहितो मी कॉस 270 किती असतं? 0 असतं. मग सेक 270 किती येईल रे? ओके, हे जर असेल तर याचं उलट करा, ह्याच्या खाली काय नाही म्हणजे 1 असतं, उलट केल्यावर काय येतं? 1/0 म्हणजेच काय येतं? नॉट डिफाईन. तर सेक 270 हे नॉट डिफाईन आहे, बरोबर. मग सेक जर ही व्हॅल्यू जर मी याच्यात ठेवली तर हे नॉट डिफाईन व्हायला ना. नॉट डिफाईन होत तर हे आपला आन्सर म्हणून चालणार नाही, त्यामुळे हे ऑप्शन मध्येच नाही. समजा इथं चेक केला तर इथं नॉट डिफाईन होईल, चेक करावं लागेल तुम्हाला इथं होईल का नाही. ओके, असं मी काय करायचं? चेक करायचं, इथं नॉट डिफाईन होतं, इथं होणार नाही. कॉस्टची व्हॅल्यू 0 असते, 0 म्हणजे काय? नॉट डिफाईन नाही. ओके, आणि टॅन मध्ये शक्यच नाही, कारण साइन 270 ओके किती असतं? -1 असतं. ओके, त्यामुळे टॅन कसं ऍक्ट करतं? साइन नुसार चालतं, त्यामुळे हे नॉट डिफाईन होणार नाही. किंवा याच्यामध्ये बघा टॅन 270 ना, तर साइन अपॉन कॉस, तर हे पण नॉट डिफाईन होतं, कारण टॅन म्हणजे काय असतं? साइन अपॉन कॉस असतं. मग 270 ला कॉसची व्हॅल्यू किती आहे? कॉसची व्हॅल्यू 0 आहे. मग आता एनिथिंग अपॉन 0 हे पण काय होतं? नॉट डिफाईन होतं. त्यामुळे ही पण व्हॅल्यू काय होईल? नॉट डिफाईन. एक जरी व्हॅल्यू झाली तर आपलं आन्सर सफिशियंट आहे सांगण्यासाठी, तर ही व्हॅल्यू आपण एक्सेप्ट करणार नाही, त्यामुळे ऑप्शन मध्ये हे व्हॅल्यू दिले नाही. ओके, त्यामुळे या 2 व्हॅल्यूज आपला आन्सर आहे. तर हा लेटेस्ट 2023चा PYQ. ओके, आणि सेम बघा पुढच्या व्हिडिओमध्ये मी बनवतो की 24ला पण हाच क्वेश्चन आहे, एक्झॅक्टली सेम क्वेश्चन आलाय. ओके, एक्झॅक्टली सेम क्वेश्चन आलाय, आणि ते तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन विचारले नाही, तुम्हाला काय म्हणले? नंबर ऑफ सोल्युशन्स विचारले. ओके, नंबर ऑफ सोल्युशन सेम क्वेश्चन आहे 24ला, उद्या घेणार आहे. ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन काय आहेत? 0, 1, 2, 3 असे ऑप्शन्स आहेत. तर आपलं सोल्युशन हे 1, हे 2 आणि 3 असं आलेलं आहे, पण हे सांगायचं नाही का? तर हे आपला एक्सेप्टच करू शकत नाही, कारण या ठिकाणी हे काय होतं? नॉट डिफाईन होतं. तिथं पण काय करायचं? हे 2च सोल्युशन कन्सिडर करायचे. ऑप्शन 2 म्हणजे ज्या ठिकाणी नंबर ऑफ सोल्युशनचं 2 आहे ते ऑप्शन आपल्याला क्लिक करावं लागेल. ओके, सेम क्वेश्चन आलाय एक्झॅक्टली, म्हणजे क्वेश्चन रिपीट होतात, त्यासाठी PYQ सिरीज इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.